ही कथा आहे वल्लभगड येथील, जिथे स्वामी समर्थ काही काळ राहिले होते। वल्लभगड येथील स्वामींचा एक जंगम नावाचा निष्ठावान भक्त राहत होता। हा जंगम अत्यंत धार्मिक होता आणि त्याला स्वामी समर्थांविषयी खूप आदर आणि ओढ होती। स्वामी समर्थांनी वल्लभगडाला सोडले आणि ते पुढे प्रवासाला निघून गेले। पण जाताना त्यांनी त्या जंगमाला वचन दिले होते की मी तुला भेटायला आणि तुझ्या हातचे भोजन करायला नक्की येईल। स्वामींनी दिलेले हे वचन त्या जंगमाने मनाशी धरले। स्वामी कधी येतील याची खात्री नसतानाही तो रोज नियमितपणे 2 माणसांचे जेवण तयार करू लागला। त्याला पूर्ण विश्वास होता की त्याचे स्वामी त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी नक्कीच येतील। त्याने अनेक वर्ष न चुकताही सेवा चालू ठेवली। अनेक वर्षांनी एके दिवशी दुपारी जंगम जेवण तयार करून स्वामींच्या आसनाची वाट बघत बसलेला असताना एक अपरिचित वृद्ध ब्राह्मण त्याच्या दारात येऊन उभा राहिला। त्या ब्राह्मणाने जंगमाला